इस्लामपुरात एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा काल रात्री पार पडली। शहरातील पानगल मैदानावर झालेल्या या सभेत ओवैसी यांनी एक वाक्य उच्चारताच सभेचा माहोल बदलला। नेमकं काय घडलं सविस्तर पाहूयात। ओवैसी हे सभेच्या ठिकाणी 7:45च्या सुमारास मैदानावर पोहोचले। तेव्हा इतर नेत्यांची भाषणं सुरू होती, तर मैदानाचा काही भाग खाली होता। तेव्हा खाली खुर्च्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर 8:30 वाजण्याच्या सुमारास गाझी जहागीरदार हे बोलण्यासाठी उभे राहिले, पण त्यांना पक्ष सोडून गेलेल्या फारुख शाब्दींची आठवण आली। त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, त्यांच्या कंठातून शब्द फुटत नव्हता। अशात उपस्थितांमधून शाब्दीचा जयघोष झाला। तेव्हा खुद्द असदुद्दीन ओवैसी उठले, त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि ओवैसी यांनी मी शाब्दींची नाराजी दूर करण्यासाठी जाणार असल्याचं जाहीर केलं। तेव्हा सभेचा माहोल बदलला आणि पुढच्या अर्ध्या तासात गर्दी वाढली आणि मैदान फुल झालं। तेव्हा ओवैसी यांनी साधारणपणे 9:15 वाजण्याच्या सुमारास बोलण्यास सुरुवात केली। त्यांनी 42 मिनिटे सभेला संबोधित केलं आणि विविध मुद्द्यांवरून जोरदार टीकास्त्र सोडलं।